रामपूर नावाच्या एक मोठ्या जंगलात प्रत्येक प्रकारचे जनावरे राहत होते। ते सगळे जनावर एका परिवारासारखे एक सोबत राहत होते। अशाच प्रकारे एक रात्री सगळे जनावर एकत्रित येऊन आपापसात बोलत होते। आपल्या जंगलाजवळ अजून बरेचसे जंगल आहेत, पण जो आनंद आणि शांती आपल्या जंगलात आहे तो कुठल्याच जंगलात नाहीये। मला तर आपलंच जंगल आवडतं। तिथे शांती आणि आनंद असेल तरी कसं काय हत्ती दादा? त्या सर्व जंगलांचा राजा आपल्या शेरसिंग सारखा थोडी नाही। ते तर बरोबरच आहे रे माकडा। मी तर असं ऐकलंय त्या जंगलाचे राजा एवढे बदमाश आहेत की जेव्हा कधी त्यांना भूक लागते आणि शिकार नाही मिळत तेव्हा ते आपल्या जंगलातल्या जनावरांची शिकार करतात। पण आपले राजा तर असं अजिबात नाही करत। या उलट ते तर भुके राहून आपली भूक मिटवतात। जंगलातले सगळे जनावर आपापसात बोलत होते आणि आपल्या राजाची खूप तारीफ करत होते। काही वेळानंतर जंगलातले सगळे जनावर झोपायसाठी निघाले आणि तेवढ्याच वेळात पळत पळत एक कोल्ही येते आणि एकदा परत जंगलातल्या सगळ्या जनावरांना एकत्र येऊन ती सांगते की अरे मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आपल्या जवळच्या जंगलात चोरी झाली आहे। कोल्हीन ताई, एप्रिलचा महिना आता संपला आहे म्हणून आम्हाला एप्रिल फुल बनवणं बंद कर। आपल्या जंगलात काय तर आपल्या आजूबाजूच्या जंगलांमध्ये पण आतापर्यंत कधीच चोरी नाही झाली। ठीक आहे, नका ऐकू माझी गोष्ट। मी तुम्हाला काय एप्रिल फुल थोडी बनवत आहे। जे मी माझ्या कानाने ऐकलं आहे तेच मी तुम्हाला सांगत आहे। आज मी माझ्या बहिणीला भेटायला जवळच्या जंगलात गेले होते। तिनेच मला सांगितलं की तिच्या जंगलात काही दिवसापासून चोरी होत आहे। मी हे सगळं ऐकून घाबरून गेले होते आणि मला असं वाटलं की मी तुम्हा सगळ्यांना पण आगाह करून टाकू, पण तुम्हाला तर माझ्या गोष्टीवर विश्वासच नाहीये। कोल्हीनताई, आजपर्यंत तू कधीही एवढं चांगलं काम नाही केलं आहे की आम्ही सगळेजण तुझ्यावर विश्वास ठेवू। काय भावांनो? हा भावा, बरोबर बोललास तू। आणि तसंही आता झोपायची वेळ झाली आहे। ही तर सवयच आहे की सगळ्यांची झोप उडवणे। लोमडीच्या गोष्टीवर कोणीच विश्वास करत नाही आणि सगळे जण जाऊन झोपतात। पण कोल्हीने जेव्हापासून ही बातमी ऐकली तिची झोप नेमकी उडली होती, म्हणून ती पूर्ण रात्र झोपत नाही आणि उल्लू सोबत बोलत असते। आणि तेच दुसऱ्या बाजूने जंगलातले सगळे जनावर निवांत झोपलेले असतात। आणि दुसऱ्या दिवशी सकाळी माकड रडता रडता येतो आणि त्याच्या रडण्याच्या आवाजामुळे जंगलातले सगळे जनावर एकत्रित येतात। अरे माकड दादा, काय झालं? सकाळी सकाळी का रडत आहे? काय वाईट स्वप्न बघितलं का? कदाचित हिरणताई, जर मी हे स्वप्न पाहिलं असतं, पण ही तर खरी गोष्ट आहे की माझ्या घरात आता चोरी झाली आहे। मी किती अडचणींना तोंड देऊन किती केळे असे जमा केले होते, म्हणजे 4 दिवस तरी मला केळींच्या शोधात इथे तिथे फिरावं लागणार नाही। आता माझी भूक मी कशी मिटवू? कोणीतरी चोरी केली। काय चोरी? आणि ते पण आपल्या जंगलात? हे कोणाचं काम असू शकते? माहिती नाही हिरणताई, पण ज्याने कोणी चोरी केली तो खूपच हुशार आहे, कारण त्याने तर माझ्या सगळ्या केळी चोरल्या ज्यांना मी माझ्या जवळ घेऊन झोपत होतो। सांगितलं होतं ना मी, आपल्या जवळच्या जंगलात चोरी होत आहे म्हणून। नको ऐकू माझी गोष्ट। बघ, झाली ना तुझ्या घरी चोरी। आम्हाला तर संशय आहे कोल्हीनताई, कदाचित ही चोरी तूच तर नाही करवलीस, म्हणजे आम्ही सर्वजण तुझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवू। मी खोटं नाही बोलत हत्ती भाऊ, पण मी या माकडाच्या घरी केळ्याचं चोरी का करणार? मी केळ नाही खात आणि तसेही माझ्या घराजवळ द्राक्षाचं झाड आहे। माझी जेव्हा इच्छा झाली मी ते द्राक्ष काढून खाऊ शकते। आणि विसरू नकोस, तू मला फळ मागायला येत नाही आणि मीही तुला फळ काही देत नाही। मला ही अक्कड दाखवायची काहीही गरज नाही। एवढं बोलून कोल्हीन तिथनं निघून जाते आणि आरामात झोपून राहते। पण कोल्हींच्या गोष्टीवर कोणाला विश्वास बसत नाही आणि ते सगळेजण कोल्हीला चोर समजतात आणि म्हणूनच सगळे जनावर कोल्हीला पकडण्यासाठी एक प्लॅन बनवतात। आपल्या जंगलात कधीच अशी चोरी होत नाही। खरं असो वा खोटं, पण या कोल्हीने चोरी केली असेल। भावांनो, माझं म्हणणं ऐका, तर आज कोणीही झोपू नका आणि जेव्हा कधी ही कोल्हीन चोरी करायला येईल आपण तिला रंगे हात पकडूया आणि राजा शेर सिंगच्या समोर घेऊन जाऊया आणि तिला कडक शिक्षा द्यायला सांगूया। आता सगळे जनावर असंच करतात आणि ते पूर्ण रात्र नाही झोपत आणि ते कोल्हीन व्यतिरिक्त दुसरीकडे नजर पण ठेवत नाही। आणि अर्ध्या रात्रीनंतर कोल्हींवर नजर ठेवता ठेवता सगळे जण झोपून जातात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्यांची झोप उघडते तर हत्ती बघतो की यावेळी त्याच्या घरी चोरी झाली
अरे नाही, असं कसं होऊ शकतं? माझ्या घरी चोरी नाही होऊ शकत. नक्की ही चोरी करताय तरी कोण? कोल्हीन तर आमच्या नजरेसमोरच होती. काय? याचा अर्थ हा आहे की पूर्ण रात्री तुम्ही माझ्यावर नजर ठेवत होता आणि ते पण याकरिता की तुम्हाला शंका आहे की चोर मी आहे. पण काही असू द्या, पण थँक्यू माझ्यावर नजर ठेवण्यासाठी. कारण की तुमच्या नजरेमुळे माझ्या घरी चोरी नाही झाली आणि चोरी हत्तीच्या घरी झाली. अरे बस करा, आपसात लढणं बंद करा. हे सगळं फालतूची गोष्ट आहे. ही वेळ आपसात लढण्यासाठी नाही आहे. आपल्याला त्या चतुर चोराला पकडायचं आहे आणि आपण हे एकटंच काही करू शकत नाही. पण आपण काय करू शकतो? जंगलात चोरी वाढत चाललेली आहे आणि रोज रात्री आपण अशा प्रकारे जागू शकत नाही ना. आणि आता काय माहिती, तो चतुर चोर जर सकाळी चोरी केली तर? कोल्हीन ताई एकदम बरोबर बोलते आहे हरिण ताई. आता मामला वाढला आहे. आता आपल्याला राजा शेरसिंग कडे जावंच लागणार आहे आणि त्यांना सांगावं लागेल की जंगलात चोरी होतीये. पण राजाची तर तब्येत खराब आहे. अशा वेळी त्यांना हे सगळं सांगणं बरोबर आहे का? कदाचित आपल्यामुळे त्यांची तब्येत अजून बिघडली तर? हत्ती भाऊ, जर तुम्ही असाच विचार केला ना तर परत तुमच्याकडे चोरी होणार. आता चोराला पकडायचा विचार करा. आता त्या चोराला राजा शेरसिंहच पकडू शकतो. कोल्हीन जे काही बोलत आहे ते खरं बोलत आहे आणि ती चांगली बोलत आहे. आता आपल्याला चोराला पकडायलाच हवं. त्यामुळे जंगलात चोरी होणं बंद होईल. आणि आता जंगलातले सगळे जनावर एकत्र होऊन शेरसिंहाजवळ जातात आणि त्यांना सगळी गोष्ट सांगतात. सगळी गोष्ट ऐकल्यानंतर जंगलातले राजा शेरसिंह आपल्या जंगलातल्या लोकांना म्हणतात, एवढं सगळं झालं, जंगलामध्ये एवढ्या सगळ्या चोरी झाल्या आणि तुम्ही सर्वांनी मला सांगितलंही नाही. मला सांगा, ही गोष्ट सांगण्यामध्ये तुम्ही एवढा उशीर का केला? राजा साहेब, मी आधी सगळ्यांना सांगितलं होतं, पण या लोकांनी माझ्या गोष्टीवर विश्वासच केला नव्हता. त्यामुळे या लोकांनी तुम्हाला सांगितलंच नाही. जेव्हा चोरी वाढली त्यामुळे हे सगळे हताश होऊन तुमच्याकडे आले. राजा साहेब, आमच्याकडनं चूक झाली, पण आमच्या या चुकीसाठी आम्हाला माफ करा आणि चोराला एकदाच पकडा. ठीक आहे, आता मला थोडा विचार करू द्या. आता तुम्ही सर्वांनी आपापल्या घरी जा आणि संध्याकाळी मला भेटायला या. शेरसिंहाची ही गोष्ट ऐकून सगळेजण आपापल्या घरी जातात आणि जेव्हा सगळे जनावर आपल्या घरी जातात आणि त्यांना आश्चर्य होतो की कारण की त्या सगळ्यांच्या घरी चोरी झालेली असते. आणि हे सगळं बघून जंगलातले सगळे जनावर परत एकदा राजा शेरसिंहाकडे जातात आणि त्यांना म्हणतात, महाराज, आता विचार करण्याची वेळ सुद्धा नाही राहिली आहे. आता तुम्हालाच काही करावं लागेल आणि आताच्या आता काही करावं लागेल, कारण की हा चोर खूप चतुर आहे. हो महाराज, आता घर रिकामं ठेवणं म्हणजे डोकेदुखीला बरोबर घेण्यासारखं आहे. आम्ही प्राणी तर अशा विचारातच मारून जाऊ. त्याआधी तो चोर चोरी करून निघून जाईल. आता नक्की असं झालंय तरी काय की तुम्ही सगळेजण एवढे चिंतेत असून परत इथे निघून आलात? आता काय सांगायचं महाराज, आता आम्ही समस्याचं समाधान घ्यायला आलो होतो आणि तेवढ्याच वेळात तो चतुर चोर आम्हा सगळ्यांच्या घरात चोरी करून निघून गेला. मला हे ऐकून खूप दुःख होत आहे की मी तुम्हा सर्वांच्या घरचं सामान नाही वाचवू शकलो आणि तो चोर दिवसा ढवळ्या चोरी करून निघून गेला. पण मी तुम्हा सर्वांना हे वचन देतो की मी लवकरात लवकर त्या हुशार चोराला पकडीनच. पण महाराज, आता आम्ही काय करू? जर हे असंच चालू राहिलं तर आम्हाला जंगल सोडून जावं लागेल. कोणालाही जंगल सोडून कुठेही जाण्याची काहीच गरज नाही. मी विचार केला आहे की आपल्याला काय करायचंय. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की तुम्ही सर्वजण रात्री झोपू नये. फक्त झोपायचं नाटक करा आणि मी आपल्या काही साथींबरोबर पूर्ण जंगलात पहारा देत राहीन आणि जेव्हा कधी तो हुशार चोर येईल मी त्याला पकडेन आणि त्यानंतर मी बघतो की तो चोर कसा काय पळतो ते. शेरसिंहाची ही गोष्ट ऐकून आता सगळे जनावर परत असंच करतात. सगळे जण आपल्या घरी जाऊन झोपायचं नाटक करतात आणि रात्रीच्या वेळी लपून लपून लांडगा येतो आणि बघतो की जंगलातले सगळे जनावर झोपले आहे आणि हसताना म्हणतो की किती मूर्ख आहेत या जंगलातले हे सर्व जनावर. आज दिवसा ढवळच मी या सर्वांच्या घरातनं चोरी केली आहे, पण तरीही हे सगळे निष्काळजीपणाने झोपले आहेत. ठीक आहे, मला काय फरक पडतो. मी तर इथे चोरी करण्यासाठीच आलो आहे आणि चोरी करूनच इथून जाणार आहे. आता लांडगा चोरी करण्यासाठी सगळ्यात आधी मांगडाच्या घरी जातो आणि त्याच्या घरून एक सामान चोरी करतो आणि त्यानंतर तो हरिणच्या घरी जातो आणि तिथून सुद्धा एक सामान चोरी करतो. 2 घरी चोरी केल्यानंतर लांडगा स्वतःशी बोलतो की
आता सकाळ होणारच आहे. आता फक्त एकच घरात चोरी करायची राहिली आहे. या सशाचं घर एवढं छोटं आहे की याच्या घरी चोरी करण्यामध्ये मला खूप त्रास होतो आणि म्हणूनच हा काही दिवसांपासून वाचलेला आहे. पण आज हा नाही वाचणार. आज मी याच्या घरी चोरी करूनच राहणार. एवढं बोलून तो आपला स्वतःचा हात ससाच्या घरात टाकतो आणि तेवढ्या वेळात तो आपला हात ससाच्या घरात टाकतो. ससा आणि त्याचे सगळे मित्र त्याचा हात पकडून टाकतात आणि मागून शेर सिंह येऊन त्याला घेरून टाकतात आणि त्याला म्हणतात की तर तू आहेस तो चोर जो एवढ्या दिवसांपासून या जंगलात चोरी करतो आहे. तुला काय वाटलं की तो कधी पकडला नाही जाणार? लक्षात ठेव की चोर कितीही हुशार असला एक दिवस तो पकडला जातोच. अरे नाही नाही शेरसिंग, मी तो चोर नाहीये. मी तर फक्त आजच चोरी करायला आलो होतो. मला जाऊ द्या. मी तुमच्याच जंगलातला आहे. मला मूर्ख समजतोस का तू? माझ्या जंगलातला कोणीही प्राणी असा चोरी नाही करत आणि आमच्या जंगलात अशी चोरी कधी झालीच नाही. तू दुसऱ्या जंगलातला प्राणी आहेस जो आमच्या जंगलात येऊन चोरी करतो आहेस आणि आता याची शिक्षा तुला नक्कीच मिळेल. तुला शिक्षा इथे सुद्धा मिळेल आणि तुझ्या स्वतःच्या जंगलात सुद्धा मिळेल. साथीदारांनो, याला बंदी बनवून जेलमध्ये टाका. शेर सिंग लांडग्याला जेलात टाकून देतात आणि त्याच्या जंगलातल्या राजाला तो बोलवून घेऊन येतो आणि त्या लांडग्या चोरला त्याच्या हवाली करून देतो आणि त्याच्यानंतर त्या चोराच्या जंगलातला राजा त्याला खूप कडी शिक्षा देते. फणस चोर बल्लू बंदर. एका सुंदर जंगलात बल्लू बंदर राहायचा. त्याला मेहनत करणं फार कंटाळा यायचा. पण जेव्हा तो मोठ्या मोठ्या गोष्टी हाकायचा तर त्याला वाटायचं की तो सर्वश्रेष्ठ आहे. एक दिवस एक पोपट उडता उडता एका झाडाच्या वर येऊन बसतो. त्याला बघून बल्लू बंदर म्हणतो, अरे तू या झाडावर का बसला आहेस? तुला माहित नाही का या झाडावर फक्त मीच बसतो. हे माझं झाड आहे. यावर बसण्याची तुझी हिम्मत कशी झाली? अरे मी पाणी शोधत इथे तिथे फिरत होतो. मला कुठेच पाणी नाही मिळालं. मी खूपच जास्त थकलेलो. तेव्हाच मला हे झाड इथे दिसलं आणि मी यावर येऊन बसलो. आणि तसंही यामध्ये एवढा राग येण्यासारखी गोष्ट काय आहे? या झाडावर बसण्याआधी तुला ही गोष्ट माहित असायला हवी की हे झाड माझं आहे आणि मी इथला दादा आहे. माफ कर बल्लू दादा, मी मानतो की तू खूप हिम्मतवान आहेस. पण जो हिम्मतवान असतो ना तो छोट्या छोट्या गोष्टींवर स्वतःला मोठं दाखवायचा प्रयत्न नाही करत. तर नक्की तुला काय म्हणायचंय? की मी हिम्मतवान नाहीये म्हणून मी या सगळ्या गोष्टी तुझ्या समोर सारख्या सारख्या बोलतोय? मला तर असंच वाटतंय. तू माझ्या झाडावर बसून माझीच इज्जत काढतोयस. तुला या जंगलात राहणं भारी पडू शकतं. तू काय हे जंगल खरेदी केलंयस का? मी एक थकलेला पाहुणा आहे. मला हे झाड दिसलं आणि मी त्यावर बसलो. यामध्ये एवढं राग येण्यासारखी काय गोष्ट आहे? झाडावर तर कोणीही बसू शकतं ना. या जंगलावर सर्वांचा समान हक्क आहे. गप्पपणे या झाडाच्या फांदीवरनं बाजूला हो, नाहीतर परिणाम वाईट होतील. ठीक आहे माकड भाऊ, मी आता इथून निघतो. बल्लू बंदरची अशी धमकी ऐकून पोपटाला खूप राग येतो आणि तो तिथून निघून जातो. आणि उडता उडता पोपट स्वतःशी बोलतो, खूप विचित्र आहे हा माकड. माहित नाही स्वतःला काय समजतो ते. पोपट उडता उडता तो आपल्या घरी जातो आणि अशाच प्रकारे दिवस ओलांडून जातात. मग एक दिवस जंगलातले सगळे जनावरं इकडे तिकडे फिरत असतात आणि तितक्यात एका हत्तीचं लक्ष खूप जुन्या अशा झाडावर जातं. त्याला बघून हत्ती असं म्हणतो की, अरे हा तर चमत्कारच झाला. या झाडावर याआधी कधी फुललेलं पान नव्हतं लागलं, पण आज यावर फणस कसं काय लागला? हत्तीने या गोष्टीची माहिती सगळ्या जंगलात सांगितली. त्यामुळे जंगलातले सगळे जनावर त्या फणसाला बघायला जातात. अरे वा, हा तर खरंच चमत्कार झाला. खरंच काहीतरी वेगळं घडलंय. गेल्या बऱ्याच वर्षांपासून या झाडाला काही नव्हतं लागलं आणि आज हे फणस लागलं. हो भावा, तुझं बोलणं तर बरोबर आहे. आणि अजून एक सगळ्यात हैराण करणारी गोष्ट तर ही आहे की या पूर्ण झाडावर फक्त एकच फणस आहे. हे असं कसं घडू शकतं? नक्कीच काहीतरी विचित्र आहे. तितक्यातच पोपट उडता उडता तिथे येतो आणि तो म्हणतो, अरे भावांनो, मी इथे तुम्हाला एक गोष्ट सांगायला आलोय. खरं तर हे फणस जे या झाडावर उगवलं आहे ना, हे काही साधं फणस नाहीये. हे एक जादूचं फणस आहे. जो कोणी हे खाईल तो खूपच जास्त शक्तिशाली होईल. त्याच्या शरीरात अद्भुत शक्ती येतील आणि तो या जंगलाचा सर्वश्रेष्ठ प्राणी बनेल. हे सगळं तुला कसं काय माहित? तुला हे सगळं कोणी सांगितलं? हे बघ भावा,
मी एक पक्षी आहे, कधी या जंगलात तर कधी त्या जंगलात जातच असतो. काल मी उडत उडत दुसऱ्या जंगलात गेलो होतो, तर त्या जंगलात मला एक ऋषी भेटले होते. त्यांनीच तर मला या फणसाबद्दल सांगितलं होतं, पण मला माहिती नव्हतं की ते फणस आपल्याच जंगलात आहे. म्हणूनच मी विचार केला की या गोष्टीबद्दल तुम्हा सर्वांनाही सांगू. जर खरंच हे जादूचं फणस असेल तर मग हे फणस फक्त मीच खाणार, कारण मी या जंगलाचा सर्वश्रेष्ठ प्राणी बनू इच्छितो. अरे हत्ती भावा, असं कसं? तू तर तसाही या जंगलातला सर्वश्रेष्ठ दिसतोस. तुला यापेक्षा जास्त सर्वश्रेष्ठ बनायची काय गरज आहे? गरज आहे तर आमच्या सारख्या कमजोर प्राण्यांना. आणि म्हणूनच तर हे फणस फक्त मीच खाणार. आणि तितक्यात पळता पळता बल्लू बंदर येतो. बल्लू बंदर सगळ्या गोष्टी ऐकतो आणि समजतो आणि त्याच्यानंतर म्हणतो की हलवा आहे जो तुम्ही खाणार. या जंगलात मी सुद्धा राहतो आणि म्हणून या फणसावर माझा सुद्धा हक्क आहे. फक्त मीच हे फणस खाणार. मी शक्तिशाली आणि सर्वश्रेष्ठ माकड बनून या जंगलावरती राज्य करणार. वा बल्लू भावा, तू स्वतःचा निर्णय घेतलास जसं की तूच या जंगलाचा राजा आहेस. सगळ्या जनावरात त्या फणसला घेऊन खूप भांडणं होतात आणि ते आपसात खूप जोरजोरात भांडत असतात. त्यांच्या भांडणाला बघून पोपट असं म्हणतो की अरे अरे, आपापसात असं भांडण करण्यापेक्षा यावर काही ना काही उपाय शोधा ना, कारण भांडण करून ते फणस कोणालाही नाही मिळणार. हो पोपटा, तू बरोबरच बोलत आहेस, पण असा काय उपाय शोधायचा ज्यामुळे हे फणस मलाच मिळेल? हे बघा, या जंगलाचा कोणीही राजा नाहीये, म्हणून आपण एक स्पर्धा ठेवूया. जो कोणी ही स्पर्धा जिंकेल त्यालाच हे फणस मिळेल आणि तोच आपल्या जंगलाचा राजा असेल. यामुळे असा फायदा सुद्धा होईल की या फणसाच्या सगळ्या शक्ती आपल्या जंगलाच्या राजालाच मिळतील. तुझं बोलणं एकदम बरोबर आहे. मी तर सांगतो की उद्याच ही स्पर्धा ठेवूया आणि जो जिंकेल त्याला हे फणस मिळेल आणि तोच आपल्या जंगलाचा राजा असेल. पण स्पर्धा तरी काय असणार याचा निर्णय कोण घेणार? हे बघा, या स्पर्धेचा निर्णय मी घेणार, कारण मला या जंगलाचा राजा नाही बनायचंय. मी आहे एक लहानसा पक्षी, कधी इथे तर कधी तिथे. यात माझा काहीच फायदा नाहीये. पण या जंगलात मी राहतो म्हणून मला असं वाटतं की या जंगलाचा राजा एक योग्य प्राणी असावा, जो बघायला गेलं तर एक शक्तिशाली आणि सर्वश्रेष्ठ असेल. आणि होणारा राजा माझ्यासारखा हुशार सुद्धा असावा. अरे भावा, तुझी सगळी हुशारी ना त्या स्पर्धेमध्ये दाखव. हा तर सांग पोपटा, फणसासाठी स्पर्धा कधी ठेवायची? अरे भावा, हा निर्णय घेणारा हा पोपट आहे तरी कोण? आता हा पोपट आपल्याला सांगणार या जंगलाचा राजा कोण असेल ते. मी सांगतो ते ऐका आणि गप्पपणे हे फणस मला द्या आणि मलाच या जंगलाचा राजा म्हणून घोषित करा. भल्लू, तू इथून गप्पपणे निघून जा. फालतूची बडबड करू नकोस. जो निर्णय ठरलाय ना तसंच होईल. उद्या आपण स्पर्धा ठेवतोय आणि जो कोणी ही स्पर्धा जिंकेल तोच आपल्या जंगलाचा राजा असेल. बल्लू बंदर एक नाजूक बंदर होता. त्याला स्पर्धेत भाग घ्यायचा नव्हता आणि त्याची अशी इच्छा होती की न मेहनत करता तो चमत्कारी फणस त्याला भेटलं पाहिजे. आणि त्यानंतर त्याची अशी इच्छा होती की या जंगलात तो राजा व्हावा. बल्लू बंदर हेच विचार करत होता. तितक्यात त्याच्या डोक्यात फणस चोरायचा आयडिया येतो. अरे वाह, हा उपाय माझ्या डोक्यात याआधी का नाही आला? तसंही देवाने मला खूपच हुशार बनवून पाठवलाय, तर का नाही मी या जंगलातल्या सगळ्या प्राण्यांना दाखवून देतो की खरा राजा फक्त मीच आहे. रात्रीच्या वेळी जंगलातले सगळे जनावर झोपलेले असतात. तेव्हा बल्लू बंदर त्या झाडाजवळ जाऊन झाडावरचं फणस चोरून घेतो आणि आपल्या घरात जाऊन तो सुरक्षित ठेवतो. दुसऱ्या दिवशी सगळे जनावर स्पर्धेसाठी एकत्रित होतात. तितक्यात बल्लू बंदर येतो आणि म्हणतो, हे बघा भावांनो, मला माहिती आहे की ही स्पर्धा आपल्या सगळ्यांसाठी किती महत्वाची आहे, पण अचानकपणे माझी तब्येत जरा खराब झाली आहे आणि मी या स्पर्धेचा हिस्सा नाही बनू शकत. आणि म्हणून मला असं वाटतं की जो कोणी या जंगलाचा राजा बनेल तो स्वतःच एक सर्वश्रेष्ठ प्राणी असावा. अरे बल्लू, तू खरंच या स्पर्धेत हिस्सा नाही घेत आहेस का? तुझ्याशिवाय आम्हाला मजाच नाही येणार. बल्लू बंदरची ही गोष्ट ऐकून पोपटाला काहीतरी शंका येते. त्यानंतर पोपट लगेच जाऊन फणसाच्या झाडावर जातो आणि बघतो की त्या झाडावर फणस तर नाहीच आहे. आणि पोपट सगळ्या जनावराला ही गोष्ट सांगतो. ऐका भावांनो, आपल्या बरोबर खूप मोठा धोका झालाय. आता ही स्पर्धा नाही होऊ शकणार. हे तू काय बोलतोयस पोपटा? स्पर्धा का नाही होणार? कारण फणसाची चोरी झाली आहे भावांनो. फणस चोरी गेलं ही गोष्ट ऐकून जंगलात गोंधळ होतो आणि सगळे शंका बल्लू बंदरवर घेतात. माझी तब्येत खूपच खराब आहे मित्रांनो, आता मी निघतो. असं कसं तुला जाऊ देऊ आम्ही?
फणस चोरीला गेला आहे आणि जोपर्यंत ते फणस नाही मिळत तोपर्यंत इथून कोणीही नाही जाणार. हे बघा, माझी तब्येत खूपच खराब आहे आणि तसंही मी खूपच साधारणसा प्राणी आहे. मला राजा बनायची जराही इच्छा नाही आहे आणि म्हणून मी आता इथून निघतो. तुम्ही सगळ्यांनी आपापसात निर्णय घ्या की कोण या जंगलाचा राजा बनेल. सगळ्या जनावराला बल्लू बंदरवर शंका होती आणि जेव्हा बल्लू बंदर म्हणायला लागला की माझी तब्येत नीट नाही आहे, तर फणसच्या चोरीच्या गोष्टीवर विश्वास झाला. तर कोल्हा हत्तीच्या कानात म्हणतो की हत्ती भावा, जर याला रंग्यात पकडायचं असेल तर याला जाऊ द्या. आपण चुपचापपणे याचा पाठलाग करूया आणि मग खरं काय आहे आणि खोटं काय आहे ते आपल्याला कळेलच. ठीक आहे. बल्लू बंदरला प्रत्यक्षित पकडायचं असा प्लॅन झाला. बल्लू, तू आजारी आहेस म्हणून तू घरी जाऊ शकतोस, पण तुझ्याशिवाय दुसरा कोणालाही आम्ही घरी नाही पाठवू शकत. बल्लू मनातल्या मनात हसला आणि तिथून निघून गेला. ज्या प्रकारे बल्लू बंदर घरी जात होता त्याच प्रकारे जंगलातले सगळे जनावर त्याच्या मागे मागे जात होते. काही वेळात बल्लू आपल्या घरी पोहोचला. याला म्हणतात डोकं लावून हुशारी दाखवणे. या सर्वांना कसं मी मूर्ख बनवलं. मग बल्लू बंदर घरात आरामात जाऊन फणस खाणं सुरू करतो. हे जादूचा फणस खाऊन मी आता शक्तिशाली बनेन. आता थोड्याच वेळात मी या अद्भुत शक्तींचा मालक बनणार आहे. तितक्या सगळे जनावर आत शिरतात. तू स्वतःला सगळ्यात जास्त शहाणा समजतोस ना, पण तू हुशार नाही, मूर्ख माकड आहेस बल्लू. असं कसं बोलतोयस तू पोपटा? आठवतंय ना, तू माझी इज्जत काढत त्या झाडावरनं हाकललं होतंस. तेव्हाच तर मी तुझी सुद्धा अशीच इज्जत काढायचा विचार केला होता. पण मी तर आहे एक लहानसा पोपट. मी तुझ्याशी स्पर्धा कशी काय करणार होतो? म्हणून हा पोपट तुझी तक्रार घेऊन माझ्याकडे आला होता आणि मी हे फणस जादूचा आहे असा प्लॅन बनवला. हो, खरं म्हणजे हे फणस जादूचं किंवा चमत्कारिक नाहीच आहे. हे तर एक साधारण फणस आहे, पण हे जादूचं आहे असं सांगून आम्हीच तुला मूर्ख बनवलं. तू कामचुकार आहेस हे आम्हाला माहित होतं. तू मेहनत तर करू शकत नव्हतास म्हणून तू चोरी करशील हे सुद्धा आम्हाला माहित होतं. पण आम्हाला तुला योग्य रस्ता दाखवायचा होता म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून हा प्लॅन केला. बल्लू, लक्षात ठेव, चोरी करणं पाप आहे. एखाद्या कमजोराची बेइज्जती करणं सुद्धा पाप आहे. बल्लू, तू चोरी केली आहेस आणि जंगलांच्या नियमानुसार चोरीची शिक्षा मृत्यू आहे. पण आम्ही तुला मारणार नाही, आम्ही तुला सुधारण्याची संधी देतोय. सगळ्यांची गोष्ट ऐकून बल्लू आपली मान खाली टाकतो. आज तुम्ही सगळ्यांनी माझे डोळे उघडले. आजपासून मी मेहनत करून खाईन आणि कुठल्याही कमजोराला बेइज्जत नाही करणार. बल्लूची ही गोष्ट ऐकून जंगलातले सगळे जनावर खूप आनंदित होतात. त्या दिवसानंतर बल्लू सगळ्यांसोबत खूप चांगल्या प्रकारे राहतो.